एकवट 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 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सर्वप्रथम मी नतमस्तक होतो। मंचावर उपस्थित भारत सरकारचे गृहमंत्री हंसराज अहिरजी, माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळेजी, अहिल्याबाईंचे वंशज असलेले माझे दुसरे सहकारी राम शिंदेजी, धनगर समाजाचा बुलंद आवाज असलेले माझे सहकारी महादेव जानकरजी, ज्यांनी खऱ्या अर्थानं या समाजाकरता आपलं जीवन वाहून दिलं। खरं म्हणजे चांगली मोठी प्रॅक्टिस होती, कोट्यावधी रुपये कमवत होते, राजकारणाशी संबंध नव्हता, पण माझ्या धनगर समाजाकरता माझं जीवन देईन असं सांगून ज्या व्यक्तीने हा आरक्षणाचा लढा या ठिकाणी उभा केला ते डॉक्टर विकास महात्मेजी, नारायण कुचेजी, तानाजी मुरकुटेजी, गणेश हाकेजी, बापू शिंदेजी, अशोक खाडेजी, मोरेश्वर झिले, प्रकाश चिवाळे, उत्तम चिवाळे, महादेव जी, देवेंद्र उगे, हरीश फुले, राजू बुधे, सुभाष बुधे, सुमनताई गावंडे, त्याचप्रमाणे सचिन आमचे राजू पोद्दारजी, शरद उरकुडेजी, दीपक टापरेजी, किशोर शेवाळे, प्रदीप पारोटे, राम सोनागरे, विनोद बर्डे, राम छोही, वंदना बर्डे, अश्विन उरकुडे, रजनी कामे, स्नेहा सोनवते, धनगर समाज संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे ज्यावेळेस हा मेळावा ठरला आणि डॉक्टर महात्मेंनी मला सांगितलं की अशा प्रकारचा मेळावा आम्ही घेतोय, धनगर समाजाला हे जाणून घेण्याची इच्छा आहे की नेमकं काय चाललेलं आहे, समाजातला रोष आहे आणि या मेळाव्याला तुम्ही आलं पाहिजे। मी त्यांना सांगितलं मी जरूर या मेळाव्याला येईन। त्यानंतर काही लोकांनी मला सल्ले देण्याचा प्रयत्न केला, आडून सल्ले दिले, म्हणाले कशाला तुम्ही जाता, धनगर समाजाचा रोष आहे, तुम्ही कशाला त्या ठिकाणी जाता। मी त्यांना सांगितलं मी त्या ठिकाणी चाललो कारण मी बेईमान नाही आहे, मी त्या ठिकाणी चाललो कारण माझे प्रयत्न प्रामाणिक आहे, मी त्या ठिकाणी चाललो कारण या ठिकाणी जे काम मी केलेलं आहे ते प्रामाणिकपणे केलेलं आहे, कोणाशी बेईमानी केलेली नाही। त्यामुळे मी समाजामध्ये जाईन आणि समाजाला काय घडताय ते स्पष्टपणे या ठिकाणी सांगेन। ही गोष्ट खरी आहे, या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचं मोठं आंदोलन सुरू होतं। आमचे राष्ट्रीय नेते गोपीनाथराव मुंडेजींनी त्या काळामध्ये मला आदेश दिला होता, त्यांच्या आदेशाने एक पत्र देखील आम्ही महात्मे साहेबांना त्या काळामध्ये दिलं होतं। मी मुंडे साहेबांना त्या काळात विचारलं, मुंडे साहेब धनगर समाजाच्या संदर्भातली भूमिका काय? मुंडे साहेब म्हणाले हा समाज जन्मभर आपल्या सोबत राहिलेला समाज आहे, या समाजाच्या पाठीशी आपल्याला उभं राहायला पाहिजे आणि प्रदेशाचे अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो पूर्णपणे समाजाच्या मागणीला पाठिंबा द्या आणि सांगा आमचं सरकार आल्यानंतर ही मागणी आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। आणि त्या पाठिंबाच्या जोरावर या ठिकाणी मी धनगर समाजाला आश्वासन दिलं, होय हेही खरं आहे जे या ठिकाणी आमच्या वहिनींनी म्हटलं क्या हुआ तेरा वादा, तो वादा निश्चितपणे केला होता आणि त्या ठिकाणी सांगितलं होतं की पहिली आमची कॅबिनेटची बैठक होईल, त्या बैठकीमध्ये निश्चितपणे शिफारस आम्ही करू। खरं म्हणजे मला फार छोटीशी जबाबदारी होती, हात झटकता येत होते, एक प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणायचा, त्या प्रस्तावात म्हणायचं या समाजाला आरक्षण द्या, ती शिफारस करून केंद्राच्या गळ्यात अटकवून टाकायचं आणि सांगायचं मेरा वादा पूरा हुआ आणि त्यानंतर काही मिळालं नाही तर मी काय करू
प्रकारे सांगण्याची संधी होती, पण ज्या व्यवस्थेत मी तयार झालो त्या व्यवस्थेतनी मला राजकारण शिकवलं नाही. त्या व्यवस्थेने मला हे शिकवलं की हे सत्ता येत असते जात असते, गादीवर कोणी परमनंट नसतं, पण जे लोक प्रामाणिकपणे काम करतात ते सत्तेवर असो का नसो समाज त्यांना नेहमी लक्षात ठेवतो. आणि त्याच व्यवस्थेच्या माध्यमातून ज्यावेळी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात शिफारस करण्याकरता मी फाईल मागवली, मला वाटलं सोपं काम आहे, कॅबिनेट समोर ठेवू, त्याला मान्यता देऊ, आपल्यालाही वाहवाही मिळेल. फाईल आल्यानंतर मला मोठा धक्का बसला. ज्यावेळी त्या फाईल मध्ये मी बघितलं की सरकारनं 2 पत्र केंद्र सरकारला पाठवले आहेत. पत्राचा मसुदा वेगळा आहे आणि पत्रामध्ये लागलेला अहवाल मात्र वेगळं सांगतोय. बंधू भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची रचना करताना मागासवर्गीयांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तयार केल्या आणि आरक्षण देताना त्यांनी सांगितलं ओबीसीचं आरक्षण पाहिजे असेल तर मागासवर्गीय आयोगाची शिफारस, त्या ठिकाणी एससीचं पाहिजे असेल तर मागासवर्गीय आयोगाची शिफारस, आणि या ठिकाणी जर एसटीचं आरक्षण हवं असेल तर त्याच्याकरता एक संपूर्ण जमातीचा अभ्यास करून त्याचे निकष त्यांनी दिले. त्या निकषानुसार एक अहवाल तयार झाला पाहिजे आणि त्या सगळ्या कसोटीवर जो समाज खरा उतरेल त्यालाच ते आरक्षण मिळू शकेल. आणि दुर्दैवाने मी विधानसभेतही ती फाईल वाचून दाखवली, लपवलं नाही, विधान परिषदेतही वाचून दाखवली की ज्या फाईल मध्ये पत्र वेगळं होतं, मायना वेगळा होता आणि अहवाल वेगळा होता. आणि त्या अहवालामध्ये स्टेट सरळ त्या ठिकाणी सांगितलं होतं धनगर समाज एसटीच्या संदर्भातल्या कुठल्याही गोष्टी पूर्ण करत नाही आणि तरी देखील आम्ही तुमच्याकडे हे पाठवतोय. अशा प्रकारची शुद्ध फेकाफेक त्या माध्यमातून केली होती आणि त्यामुळे केंद्र सरकारने तो अहवाल ग्राह्य धरून त्याच कालावधीमध्ये धनगर समाजाची ही मागणी पूर्णपणे फेटाळलेली होती. मात्र हे सगळं लपवून ठेवण्यात आलं होतं, दडवून ठेवण्यात आलं होतं आणि समाज रोज मागणी करायचा की आम्हाला आरक्षण द्या. नेते सांगायचे देतो, पण कधीही स्पष्टपणे सांगितलं नाही की तुमचा अहवाल आधीच चुकीचा पाठवलाय. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अंतर्गत जर त्याला कॉन्ट्राडिक्ट करणारा, त्याला खोटा ठरवणारा संपूर्ण अभ्यास असलेला अहवाल हा न देता कोरी शिफारस जर पाठवली तर ती शिफारस 5 मिनिटं तुमचं मन सुखावून जाईल. पण ज्या दिवशी केंद्र सरकार म्हणेल की तुमच्याच राज्य सरकारने यापूर्वी अहवाल पाठवून हा समाज निकष पूर्ण करत नाही असं सांगितलेलं आहे आणि आता कुठलाही अहवाल तुम्ही पाठवत नाही, नुसतं पत्र पाठवता, संविधानाच्या तरतुदीची पूर्तता तुम्ही करत नाही, त्यामुळे हे आरक्षण मिळू शकत नाही आणि शुद्ध खोटेपणा हा त्या ठिकाणी ठरला असता. आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की समाजाला सांगू, कदाचित समाजातनं 2 शिव्या खाव्या लागतील, थोडी निंदा होईल, थोडी टीका होईल, पण निंदा आणि टीका सहन करू. ज्या लोकांनी आपल्याला या पदापर्यंत पोहोचवलं त्या लोकांनी टीका केल्यामुळे आमचा काही अपमान होत नाही आणि जनतेपेक्षा आपला मान कधीच मोठा नसतो, जनतेचाच मान मोठा असतो, त्यामुळे अपमान मानून घेण्याचं कारण नाही. आणि म्हणून तात्काळ हा निर्णय केला की नव्याने संविधानाच्या तरतुदीत बसणारा अभ्यास आपण केला पाहिजे. काही लोक इतके बदमाश आहेत हे आम्ही म्हटल्याबरोबर त्यांना वाटलं कदाचित हे भाजपवाले धनगरांना आरक्षण देतील तर आपली दुकानदारी बंद होईल. लगेच त्यांनी जाऊन आदिवासी समाजाला भडकवण्याचं काम सुरू केलं. आदिवासी समाजाचे मोर्चे काढायला सुरुवात केली की आमचं आरक्षण धनगरांना दिलं जात आहे. मी आदिवासी समाजाच्या लोकांना भेटलो, त्यांच्या नेत्यांना भेटलो, जे खरे नेते आहेत, राजकीय नेते नाहीत, त्या नेत्यांना भेटलो आणि त्या नेत्यांना सांगितलं धनगर समाजाची मागणी देखील तुमच्या आरक्षणातला वाटा नाही आहे. त्यांना एसटीचं आरक्षण पाहिजे पण तुमच्या वाट्यात त्यांना वाटा नको आहे आणि एसटीचं आरक्षण लोकसंख्येच्या आधारावर असतं. धनगर समाजाजवळ आज आरक्षण एनटी मध्ये आहे,
त्याच्यामुळे तेच आरक्षण त्यांना एसटी मध्ये हवाय, तुमच्यातला वाटा त्यांना नको आहे. राजकारणी तुम्हाला त्या ठिकाणी खूपच सांगतायत आणि धनगर समाजाच्या सभेत, विधानसभेत आणि आदिवासी समाजासमोर देखील मी सांगितलं की धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देऊ, पण आदिवासीच्या आरक्षणाला कुठलीही बाधा आणणार नाही, त्यांच्यात कोणालाही वाटेकरी करणार नाही. त्यामुळे भाऊ भाऊ या ठिकाणी भांडू नका. इतके वर्ष हेच झालं, एक समाज पुढे आला की त्याच्यासमोर दुसरा समाज उभा करायचा. दोघांची भांडणं चालू झाली की मग आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्या. त्यांनाही हात जोडून सांगितलं, आम्ही तुमच्या विरोधात नाही, आम्ही तुमच्याही बाजूच्या. तुम्ही वंचित आहात, तुम्ही इतके वर्षानुवर्ष जंगलात राहिलात, तुम्ही देखील इतकं या ठिकाणी हाल अपेष्टा सहन केल्यात. त्यामुळे तुमचा वाटा कोणाला उभारून देणार नाही. पण हा समाज जो शेळ्या मेंढ्या घेऊन जन्मोजन्मी गावोगावी त्या ठिकाणी फिरला, ज्याने केवळ हाल अपेष्टा सहन केल्या, गरिबी सहन केली, भूकमरी सहन केली, ज्याला त्या ठिकाणी शिक्षण देखील मिळालं नाही, असा हा समाज, या समाजाला जर काही मिळत असेल तर हात जोडून विनंती करतो, तुमचा जर वाटा ते घेत नसतील तर त्याच्यामध्ये विरोध करू नका. मला आजही माहितीये, ज्या ज्या वेळी मी हे म्हणतो त्यावेळी काही राजकीय नेते पुन्हा आदिवासी समाजाला जाऊन भडकवतात. आजही ते भडकवणार आहेत, पण मी प्रामाणिक आहे, त्याच्यामुळे मला त्याची चिंता नाही आहे. मी समाजासमोर जाऊन प्रामाणिकपणे बोलू शकतो. आणि म्हणून त्या ठिकाणी निर्णय केला की आपण नव्याने अहवाल तयार केला पाहिजे, संविधानाच्या तरतुदी या पूर्ण केल्या पाहिजे. अहवाल तयार करायचा कोणी? TRTA ला तो अधिकार होता. मला महात्मे साहेब भेटले, आमचे जानकर साहेब, शिंदे साहेब, अनेक नेते मला भेटले. ते म्हणाले, साहेब तुम्ही जर TRTA ला अहवाल तयार करायला दिला तर आजच आमचा निकाल लागला. त्यांनी अहवाल आधीच तयार करून ठेवलाय, तो अहवाल सही करून ते देणार आणि आमच्या एकाही मागणीचा विचार ते करणार नाहीत. कारण जुन्या सरकारच्या काळात आम्ही 200 पेक्षा जास्त निवेदनं TRTA ला दिल्यानंतर आमच्या एकाही पुराव्याला ग्राह्य न धरता, आमच्या एकाही पत्राला ग्राह्य न धरता आमच्या विरोधातला अहवाल त्यांनी तयार केलाय. त्यामुळे त्यांचा अहवाल आम्हाला मान्य होणार नाही. मी म्हटलं तुम्ही सांगा. मग मी केंद्र सरकारला विचारलं कोणाचे अहवाल ग्राह्य धरले जाऊ शकतात. त्यांनी सांगितलं की इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल रिप्यूट असली पाहिजे, ती इंडिपेंडंट असली पाहिजे, त्याचा शासनाच्या या सगळ्या गोष्टींचा करण्याची त्याची क्षमता असली पाहिजे. आणि मग त्यांनी 3-4 नावं त्याच्यामध्ये दिले. मग TISS असेल, गोखले इन्स्टिट्यूट असेल, असे 3-4 नावं आले. आणि मी आपल्या समाजातल्या लोकांना विचारलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपली TISS जी आहे ती आम्हाला इंडिपेंडंट वाटते आणि म्हणून TISS ला आपण अहवाल तयार करायला सांगितला. हा साधा अहवाल नाहीये. या अहवालामध्ये आपल्यापैकी अनेक नेत्यांना माहिती आहे, ते गेले 30 समोर. आज TISS ने या ठिकाणी 3 टप्प्यात केवळ पत्र वाचले नाही तर TISS या ठिकाणी महाराष्ट्रातल्या 20 पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये गेला. शेकडो गावांमध्ये जाऊन धनगर समाजाची परिस्थिती काय आहे त्याचं वस्तुनिष्ठ अहवाल हा TISS ने तयार केला. जेवढे निवेदन आपले आले, मी खरं म्हणजे धनगर समाजाच्या सर्व नेत्यांचं अभिनंदन करेन. इतक्या मोठ्या प्रमाणात पुराव्यांचे निवेदन धनगर समाजाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी दिले. प्रत्येकाला सुनावणी दिली, प्रत्येक निवेदन हे ग्राह्य मानलं आणि आज हे संपूर्ण डेटा कलेक्शन त्यांनी केलेलं आहे. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, हा अहवाल ज्यावेळेस येईल, हा अहवाल म्हणजे एक ऐतिहासिक दस्तऐवज असेल. धनगर समाजाच्या सुरुवातीपासून आजपर्यंत एकत्रितपणे इतिहास, त्यांच्या सामाजिक आर्थिक परिस्थिती, त्यांचं शौर्य, त्यांचं वीरता, त्यांची दीनता, त्यांचं दैन्य, त्यांची गरिबी, या प्रत्येक गोष्टीचा वस्तुनिष्ठ पुरावा असलेला हा अहवाल त्या ठिकाणी तयार होणार आहे. आणि म्हणून या संदर्भात लपवलं नाही, कधी हे सांगितलं नाही उद्या होतोय परवा होतोय. पहिल्या दिवशी सांगितलं की डिसेंबर 17 मध्ये हा अहवाल तयार होईल. कोणाला हे नाही सांगितलं 2 महिन्यात होतो, 4 महिन्यात होतो. कारण हा अहवाल संविधानाच्या तरतुदीप्रमाणे तयार करायचा असेल तर त्या संदर्भात प्रत्येक गावातल्या त्या माणसाचं काय म्हणणं आहे, त्याची अवस्था काय आहे याचं डॉक्युमेंटेशन करावं लागतं.
मी 30च्या लोकांचे आभार मानेन. अनेक त्यांच्यावर संकट आली, काही ठिकाणी तर लोकांनी त्यांना गावात जाऊ नये म्हणून हाकलून लावलं. ज्यांना हे आरक्षण देऊ द्यायचं नव्हतं त्यांनी त्यांच्यावर हल्ला देखील करायचा प्रयत्न केला. पण त्यावेळी डॉक्टर महात्मे आणि आपल्यासारखे सगळे लोक त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांना गावामध्ये त्या ठिकाणी एंट्री मिळाली. आणि शेकडो गावांमध्ये जाऊन धनगराच्या वस्त्यांना, पालघरात राहणारे, छोट्या छोट्या झोपड्यात राहणारे, त्या प्रत्येकाची त्या ठिकाणी नोंदणी करून त्यानंतर 8 राज्यांमध्ये त्यांनी जाऊन त्या ठिकाणी 8 राज्यांमधनं माहिती आणली. धनगर समाजाचा धनगर बाकी राज्यांमध्ये त्याच्या ज्या जाती आहेत, मोहरान आहे, वेगवेगळ्या जाती आहेत, उपजाती आहेत. काही ठिकाणी तर हंसराज भैया अहिर, तुमचा अहिर समाज धनगरच समाज आहे, त्यामुळे तेही सगळा जो समाज आहे याची सगळी माहिती गोळा करून आज त्यांनी संपूर्ण माहिती त्या ठिकाणी जमा केली आहे. आणि नुकतीच त्यांची बैठक मी घेतली. त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं आता माहिती पूर्ण गोळा झाली आहे आणि आता त्याचं लेखन आम्ही सुरू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून हा अहवाल आम्ही तयार करतोय. आता हा अहवाल तयार होऊन आपल्या समोर येईल आणि त्या अहवालावर आधारित शिफारस ज्यावेळेस आपण पाठवू त्यावेळी संवैधानिक तरतुदीची पूर्तता केलेला वस्तुनिष्ठ अहवाल लागलेली ही ज्यावेळेस शिफारस जाईल ती गेल्यानंतर या ठिकाणी मग हंसराज भैया अहिर माझी जबाबदारी संपेल आणि तुमची जबाबदारी त्या ठिकाणी सुरू होईल. बंधू भगिनींनो, हे डॉक्टर विकास महात्मे हे ज्यावेळेस धनगर समाजाकरता संघर्ष करत होते त्यांचा राजकारणाशी संबंध नव्हता. त्यांना विचारा ते एकदा तरी माझ्याकडे पद मागायला आले का. पण ज्यावेळेस मला लक्षात आलं आम्ही मंत्री आहोत, हे 2 आमचे मंत्री आहेत, हे तर मेहनत करतातच आहेत, पण त्यासोबत एक असा व्यक्ती लागेल की जो मंत्रिमंडळात नाही पण ज्याला काही अधिकार आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारमध्ये जो व्यक्ती या संदर्भात उचित कारवाई करू शकतो. आणि म्हणून समोरून मी मोदीजींची चर्चा केली, नितीनजींची चर्चा केली आणि मी त्यांना म्हटलं हा धनगर आरक्षणाचा महत्वाचा प्रश्न डॉक्टर महात्मे हाताळतात. त्यांना जर अधिकार दिला तर अधिकारी त्यांचं ऐकतील, त्यांना जर अधिकार दिला तर ते अतिशय चांगल्या प्रकारेचा पाठपुरावा करू शकतील. यांच्या तर ध्यानीमनी नव्हतं. एक दिवस मी यांना अचानक फोन केला आणि सांगितलं महात्मे साहेब लगेच मुंबईला या. यांना वाटलं आरक्षणाकरता बोलवतोय. म्हणाले कधी यायचं, काय कागदपत्र घेऊन यायचे. म्हटलं तुमचा ऍफिडेव्हिट घेऊन या, माननीय मोदी साहेबांनी तुम्हाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतलाय. धनगर समाजाच्या आरक्षणाकरता एक व्यक्ती जो नीट पाठपुरावा करू शकेल असा व्यक्ती आम्हाला हवाय. आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी राज्यसभेवर पाठवलं आणि मी त्यांचं खरोखर मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. ते माझ्यावरही अनेक वेळा चिडतात, टीका करतात, पण एक गोष्ट आहे, तुम्ही टीका केली, चिडले, रागावले तरी देखील मला वाईट याकरता वाटत नाही. मला माहिती आहे तुमचा प्रयत्न किती प्रामाणिक आहे, तुम्ही कुठल्या प्रामाणिकतेचा प्रयत्न करताय आणि तीच प्रामाणिकता आमची देखील आहे. आणि म्हणून मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो की आता अहवाल अंतिम टप्प्यामध्ये आलाय. त्यांनी आपल्याला डिसेंबर 17 पर्यंत अहवाल देऊ सांगितलं. रोज त्यांचा पाठपुरावा मी करतोय. अहवालाला उशीर होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे. आणि अहवाल आल्यानंतर ही जी कारवाई आपल्याला करावी लागते ती संवैधानिक कारवाई निश्चितपणे आम्ही पूर्ण करू. बंधू भगिनींनो, जो वादा किया था वो पूरा करके रहूंगा हे सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे. आणि यासोबत तुम्ही अनेक मुद्दे या ठिकाणी मांडले. खऱ्या अर्थानं सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिलं पाहिजे ही जी मागणी आहे. खरं म्हणजे आमच्या लिंगायत समाजाने देखील काही मागणी केली. भगवान बसवेश्वर असतील, खरंच मोठं काम त्यांचं होतं. इतका मोठा व्यक्ती होता की ज्यांनी खऱ्या अर्थानं 13व्या शतकामध्ये ज्या प्रकारे समाजाची निर्मिती केली, ज्या प्रकारे समतेचं राज्य तयार केलं, आम्ही सगळे त्यांच्या समोर नतमस्तक आहोत. पण समाजातल्या लोकांची मी त्या ठिकाणी चर्चा केली. मी असं म्हटलं की 2 समाज एकमेकांसमोर येऊ नका. भगवान बसवेश्वराचं काम मोठं आहे, अहिल्या देवींचं काम देखील मोठं आहे. 2 मोठ्या माणसांना एकमेकांसमोर आणू नका. आणि मला असं वाटतं की बऱ्याच लोकांची माझी चर्चा झाली आहे आणि त्यांना देखील हे मान्य आहे. आणि त्या ठिकाणी भगवान बसवेश्वर असतील, सिद्धेश्वर असतील यांच्या संदर्भात
त्यांचा उचित सन्मान राज्य सरकार राखणारच आहे, तो सन्मान मोठाच आहे. पण त्याच वेळी सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही ते नाव निश्चितपणे आमच्या राम शिंदेचं अभिनंदन करतो की हे नाव द्यायच्या आधीच त्यांनी आपल्या नगर जिल्ह्यामध्ये मोठं शेतकी महाविद्यालय तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं नाव देखील त्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावानं त्या ठिकाणी दिलं. आमच्या महादेवराव जानकरांनी समाजातला व्यक्ती मंत्री झाल्यानंतर काय होतं हे दाखवून दिलं आणि पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये 2 तास चर्चा कशावर झाली? मेंढ्यावर. आजपर्यंत मेंढ्यावर 2 तास चर्चा कधी झाली नव्हती आणि एक अत्यंत उत्तम कार्यक्रम महामेषचा त्यांनी तयार केला आणि यशवंतराव होळकरांच्या नावानं आज 200 पेक्षा जास्त तालुक्यामध्ये बंदिस्त मेंढी पालन असेल, चराईची व्यवस्था असेल, त्यातला मोठा उद्योग उभा करायचा असेल, तो उद्योग उभा करण्याचं काम त्यांनी केलं. डॉक्टर महात्मेजी, आपण जे सांगितलं मी त्या गोष्टीची सहमत आहे. आरक्षण तर हवंच आहे, पण त्याच्या सोबत आमच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे, त्यांच्या हॉस्टेलची व्यवस्था झाली पाहिजे. मी तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करतो, आपण योजना तयार करा मुलांच्या शिक्षणाकरता, हॉस्टेल करता, मुलांच्या शिष्यवृत्ती करता. त्या योजनेला महाराष्ट्राचं सरकार त्या ठिकाणी मान्यता देईल आणि निश्चितपणे आमच्या मुलांना या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. आर्थिक उन्नती झाली पाहिजे, आर्थिक संपन्नता आली पाहिजे. वर्षानुवर्ष जो समाज गरिबीमध्ये राहतोय त्याला गरिबीतनं वर काढलं पाहिजे आणि याकरता देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींची साथ देखील आपल्याला आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज या निमित्ताने मी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, अहवाल लवकर येतोय, तो अंतिम टप्प्यामध्ये आहे. सगळ्या गोष्टी गोळा झाल्या आहेत, अहवाल लिहिण्याचं काम सुरू झालेलं आहे. तो अहवाल आल्यानंतर तात्काळ त्याची छाननी करून संविधानाच्या तरतुदीचं पालन करणारी ही जी काही आपल्याला शिफारस पाठवायची आहे ती शिफारस आम्ही पाठवल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी जे आपल्याला सांगितलं होतं, आमच्या मुंडे साहेबांचं स्वप्न होतं, त्यांचे आशीर्वाद होते आणि त्यांनी दिलेला निर्देश होता, त्याचं पालन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. येळकोट 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 येळकोट.